नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरटी 2009 पूर्ण देशभरात लागू झालाय। सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुद्धा आलेला आहे। शिक्षकांना आणि पदोन्नती घेण्यासाठी टीईटी बंधनकारक करण्यात आली आहे। 1 ते 8 वर्गाला शिकवणाऱ्या सगळ्या शिक्षकांनी बंधनकारक केलंय। सो बऱ्याच शिक्षकांचं म्हणणं होतं की ही आरटी लागू झाल्यानंतर हे बंधनकारक करायला हवं। आरटी लागू झाल्याच्या अगोदरच्या शिक्षकांना हे बंधनकारक नसावं। या संदर्भात कोर्टात केस पण पडलेला आहे। त्याचा निकाल 1 सप्टेंबरला आलेला आहे। त्याच्या अगेन्स्ट बऱ्याचशा राज्यातून आता शिक्षकांच्या संघटना तयार होत आहे, मोर्चे निघता, आंदोलन होत आहे आणि यावरती पुनर्याचिका सुद्धा टाकल्या जात आहे। सो आता थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की 2009 आरटी कोर्टाच्या निर्णयानंतर सद्य परिस्थिती काय आहे, कोणत्या राज्यातून काय आंदोलन किंवा कोणत्या राज्यातून काय म्हटलं जातं याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया। जवळपास राज्याचा विचार केला, महाराष्ट्र राज्याचा, तर 2.5-3 लाख शिक्षक याच्यामध्ये बाधित होऊ शकतात आणि जवळपास पूर्ण देशाचा विचार केला तर 98 लाख शिक्षकांवरती हे टीईटी बंधनकारक लागू होऊ शकतं। सो थोडक्यात समजून घेऊया शिक्षक संघटना भारतीय शिक्षक संघर्ष मोर्चा यांचं म्हणणं काय आहे। ओके, तिकडे जाण्यापूर्वी मी सांगू इच्छितो की बघा, कोर्टामध्ये याचिका पडलेल्या आहेत। कोर्टाने नुकताच निर्णय पण दिलेला आहे की टीईटी बंधनकारक आहे। टीईटी जी लागू झाली 2009 पासून, त्यामध्ये बऱ्याचशा म्हणजे असं म्हणूया की साधारणतः 20-30% शिक्षकांनी टीईटी देऊन क्वालिफाईड पण झालेले आहेत। आता राहिलेले जे 60-70% विद्यार्थी किंवा त्याला शिक्षक नाही, आपण ते म्हणून शिक्षकच आहे, शिक्षकांना ही बंधनकारक करण्यात आलेली आहे। सो शिक्षक मित्रांनो, नक्की त्याच्यावरती आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुमच्याशी सहमत आहोत आणि आंदोलन, मोर्चा आणि जी निवेदनं द्यायची आहे, कोर्टात याचिका पडणार आहे, नक्कीच ह्या सकारात्मक आहे, अपेक्षित आहे, व्हायलाच पाहिजे। पण तरी त्याच्याबरोबरच हे तर चालूच आहे एका बाजूला कोर्टामध्ये, एका बाजूला मात्र तुम्ही टीईटीचा अभ्यास चालू ठेवा किंवा सीटीटीचा अभ्यास चालू ठेवा। कारण जेव्हा टीईटी लागू झाली 2009च्या आरटीनुसार, तेव्हा दरम्यानच्या कालावधीमध्ये 20 ते 30% शिक्षकांनी टीईटी देऊन क्वालिफाय पण झालेले आहेत। सो साइड बाय साइड हे तर आपण करणारच आहोत। बघा, कोर्टाचा निर्णय काय येईल, आता पुनर्याचिका सादर केल्यानंतर काय होऊ शकतं, यस येईल या तर नो येईल। सो तुम्ही त्या ठिकाणी रेडी राहा। बघा, यस झालं तर वेल अँड गुड, खूप चांगला आनंद उत्सव असेल। पण जर परत कोर्टाने, आता सुप्रीम कोर्टाने एवढे दिवस घेऊन निर्णय दिला आहे की बंधनकारक आहे, सुप्रीम कोर्टाचा, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे, सो त्याच्यानंतर आपण पुनर्याचिका करत आहोत। पण साइड बाय साइड अभ्यास चालू ठेवा आणि ह्या अभ्यासाच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला इग्नाइट अकॅडमी नेहमी तुमच्या बरोबर आहे। 2 बाजू आहे, टीईटी द्यायची की नाही आणि दुसरी बाजू आहे की कोर्टात जायचं की नाही। कोर्टात चालू आहे, आता सध्या करताय, संघटना काम करताय, मग टीईटी देण्यासंदर्भात तुम्ही हा पहिला चान्स तुम्हाला असू शकतो। सो ॲटलिस्ट थोडा अभ्यास करून ही टीईटी देऊन टाका। मी म्हणत नाही तुम्हाला की अभ्यास करूच नका किंवा अभ्यास कराच, पण साइड बाय साइड जितक्या वेळ मिळतो तितका अभ्यास करा आणि सेल्फ स्टडी करा। तुमचा अभ्यास चांगला आहे, थोडाफार वाचन करा, काही हरकत नाहीये, ही टीईटी द्या आपण। ओके, सो दरम्यानच्या काळात तुम्हाला जर मार्गदर्शन लागलं तर इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस पण अवेलेबल आहे, शिक्षकांसाठी पण बॅच आहे, विद्यार्थ्यांसाठी पण बॅच आहे, सिटीच्या बॅचेस सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे। आता बघा, सकाळ न्यूजपेपरने एक बातमी दिली होती, बघा ही तुम्हाला मी दाखवली होती, 23 सप्टेंबरची बातमी आहे। त्यांनी सांगितलं की दिवाळी सुट्टीत शिक्षकांना करावा लागणार टीईटीचा अभ्यास, कारण 23 नोव्हेंबरला एक्झाम आहे। सुप्रीम कोर्टाकडून 2 वर्षाची मुदत, 23 नोव्हेंबरला पहिली संधी, पुढच्या वर्षी करो किंवा मरोची स्थिती होऊ शकते। म्हणजे 2 वर्षाची संधी त्यांना दिलेली आहे। 1 सप्टेंबर पासून 1 सप्टेंबर 2027 तुम्ही पकडा, आता 25 आहे, 26 आणि 27 या 2 वर्षात तुम्हाला ही क्वालिफाय व्हायचंच आहे। त्यानंतर सकाळनी सामनी दिलेली बातमी आहे, यंदाच्या दिवाळीत विद्यार्थी नाही शिक्षकांची परीक्षा, म्हणजे दिवाळी तुमची आता 21 ऑक्टोबरला आहे आणि 23 नोव्हेंबरला तुमची एक्झाम असणार आहे। सो तुम्हाला दिवाळीच्या सुट्टीमध्ये सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे। जागरण न्यूजपेपर नॉर्थ साइडचा आहे, या जागरण न्यूजपेपरने माहिती दिली आहे, सरकार 12,000 शिक्षकों को मिल सकती राहत। आता इथे हे जे सरकार आहे, उत्तराखंड सरकार म्हणत आहे की 2011 पूर्वीच्या शिक्षकांना जर टीईटी बंधनकारक होत असेल किंवा ज्यांची सर्व्हिस 5 वर्षापेक्षा जास्त आहे, अशा सगळ्यांनाच टीईटी बंधनकारक करण्यात येणार आहे किंवा पदोन्नतीला सुद्धा तुम्हाला टीईटी लागणार आहे। सो उत्तराखंड सरकार म्हणत आहे, म्हणजे उत्तराखंड सरकारचे जे सीएम आहे ते कोर्टामध्ये याचिका टाकण्याच्या तयारीत आहे आणि शिक्षक संघ यांनी सरकार से इस मामले में हस्तक्षेप करने का आग्रह किया था, जिसके बाद सरकार ने यह निर्णय लिया। म्हणजे सरकार जे तिथलं आहे सुप्रीम कोर्ट में पुनर्विचार याचिका दायर करेगी सरकार, म्हणजे उत्तराखंड सरकार हा विचार करते आहे। दुसरा आहे मुद्दा की त्यांनी हायलाइट काय केले बघा जागरण न्यूजपेपरनी, की टीईटी अनिवार्यता पर सुप्रीम कोर्ट में पुनर्विचार याचिका टाकणार आहे। दुसरं
2011च्या पूर्वी जे शिक्षक आहेत त्यांना याच्यामधून सूट देण्यात यावी अशी पण मागणी करण्यात येते. बघा मागणी काय होते की टीईटी जी बंधनकारक करायची तुम्ही आरटी लागू झाल्यानंतर करायला पाहिजे, पण आरटीच्या अगोदर सुद्धा पूर्वलक्षित नियम लावून हा जर तुम्ही लागू करत असेल तर हे चुकीचं आहे अशी मागणी सुद्धा इथे केली जाते. शिक्षक संघ ने सरकार से किया था आग्रह, म्हणजे उत्तराखंड सरकारला त्यांनी आग्रह केला होता की तुम्ही पुनर्वाचिका याचिका टाका असं. सो देहरादून 2011 से पूर्व बेसिक शिक्षक को टीईटी की अनिवार्यता मामले में सरकार सुप्रीम कोर्ट में पुनर्विचार याचिका दायर करेगी. यह निर्णय मंगलवार को कैबिनेट में लिया गया. म्हणजे आता रिसेंटली मागच्या आठवड्यामध्ये हा निर्णय घेतला गेला की ते कोर्टामध्ये जाणार आहे. आता दुसरा मुद्दा बघा, जे सीएम आहे उत्तराखंडचे सीएम यांनी सांगितलं की आम्ही कोर्टामध्ये जाणार आहे. 12,000 बेसिक शिक्षक को टीईटी से राहत दिलाने से सरकार जाएगी सुप्रीम कोर्ट. आता उत्तराखंडमध्ये 12,000 आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर लाखामध्ये ही संख्या आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर लाखांमध्ये आहे. जागरणनी परत ही बातमी दिली 26 सप्टेंबरला, 23 सप्टेंबरला एक दिली, 26 सप्टेंबरला आता दिली एक बातमी आहे. एससी के फैसले से, म्हणजे सुप्रीम कोर्ट के फैसले से 98 लाख शिक्षकों को नौकरी खतरे में, टीईटी अनिवार्यता पर देशव्यापी आंदोलन की तैयारी. देशाचा विचार केला तर 98 लाख शिक्षक आहे जे बाधित होऊ शकतात या निर्णयामुळे. सो यावरती सुद्धा अखिल भारतीय शिक्षक संघर्ष मोर्चा चालू केलेला आहे. यामध्ये प्रत्येक राज्यामधून शिक्षक ऍड होत आहे आणि यामध्ये संघटन केलं जात आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा इथे काढला जाणार आहे असं सांगितलं जात आहे. सर त्यानंतर असं पण सांगितलं जातं की जर हे ऐकलं नाही तर जंतर मंतरवरती सुद्धा ही मोर्चा जो आहे संघर्ष मोर्चा जाणार आहे अशी चेतावणी सरकारला ही दिलेली आहे. आता हे लागू झालंय केंद्र सरकारकडनं आणि प्रत्येक राज्याला लागू आहे. सो हा दबावगड जो तयार होतो हा केंद्र सरकारवरती होणार आहे की याच्यावरती पुनर्विचार याचिका पण टाकावी, यावरती विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी पण मागणी केली जाते आहे. यामध्ये मुख्य हायलाइट्स काय आहे तर टेट अनिवार्यता से शिक्षकों में आक्रोश, अखिल भारतीय शिक्षक संघर्ष मोर्चा गठीत केला गेला आहे. जंतर मंतरवर सुद्धा इथे मोर्चा किंवा आंदोलन होऊ शकतं असे त्यांनी सांगितलेलं आहे. आता थोडक्यामध्ये समजून घ्या आरटीचा निकष काय आहे. आरटीचे नियम काय आहे. टीटी बंधनकारक केली गेली, त्यात त्यांनी डेट तर काय दिली नाही, सगळ्या शिक्षकांना बंधनकारक केली. हा पहिला आरटी सांगतं. दुसरं सुप्रीम कोर्ट सुद्धा सांगतं की जर लागू झालंय अशा पद्धतीने आरटी म्हणतं तर सगळ्या शिक्षकांना आरटी बंधनकारक आहे. यावरती सुप्रीम कोर्टामध्ये केस पडलेली होती आणि 1 सप्टेंबरला याचा निकाल आलेला आहे. आता या दोन्ही गोष्टी बऱ्याचशा तुम्ही ऐकलेल्या आहेत. पुढे शिक्षक संघटना आता प्रत्येक राज्यानुसार तयार होत आहे आणि भारतीय शिक्षक संघर्ष मोर्चा, अखिल भारतीय शिक्षक संघर्ष मोर्चा सुद्धा आता उदय पावतोय किंवा उगमाला येतोय आणि यानंतर पुढचे त्यांचे आंदोलन असेल, मोर्चा असेल, पुनर्विचार याचिका असेल हे सगळं टाकण्यासंदर्भात विचार करताय. आता मागणी नेमकी काय होते तुम्हाला मी आता बोललो की 2011 पूर्वीच्या शिक्षकांना हे बंधनकारक नसावं. दुसरं ज्यांचं रिटायरमेंटचं लाईफ जवळ आहे त्यांना पदोन्नती करून द्यावी, ती पण मागणी आहे. तिसरं की आरटी लागू झाल्यानंतर जी शिक्षक भरती होते ती त्यामध्ये तुम्ही लागू करण्यात यावं. चौथी मागणी आहे की आरटीच्या नियमानुसार दरवर्षी जर तुम्ही म्हणता की 2दा टीईटी आम्ही घेऊ तर घेतली नाही ती घेण्यात यावी. पाचवा मुद्दा आहे की जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीत म्हणजे काही संघटना अशी पण मागणी करताय हे 2 वर्ष नंतर तुम्ही निवृत्त घ्या, राजीनामा द्या, हे आम्हाला तुम्हाला भीतीयुक्त वातावरण तयार होत आहे, दहशत निर्माण होते. सो असं न करता आम्हाला तुम्ही हे वाढून द्या, तुम्ही 2 वर्षाऐवजी 5 वर्ष करून द्या, 2 अटेम्प्ट ऐवजी आम्हाला 10 अटेम्प्ट करून द्या आणि दरवर्षी नियमाने 2दा टीईटी घेण्यात यावे. आणि जे पर्सेंटेज आहे बघा मागण्या काय पर्सेंटेज आहे तुम्ही जे म्हणतात ओपन 60 आणि कॅटेगरी 55 म्हणतात ते कमी करण्यात यावं, 35-40 पर्यंत करण्यात यावं अशी पण काही संघटनांची मागणी आहे. आता मला विविध संघटनांचे मेसेज कॉल पण आहे, त्यांच्याशी बोलणं पण होतं, काही जण भेटायला पण येत आहे. सो अशा विविध पद्धतीच्या मागण्या आहे हे सगळ्या जर एकत्र केल्या एका लेवलला आणल्या म्हणजे काय एका पेजवर आणल्या तर ह्या मागण्या खूप चांगल्या आहे आणि ह्या मान्य होऊ शकतात. बघा काही मागण्या अशा आहे की ज्या कदाचित मान्य नाही होणार, पण काही मागण्या खूप चांगल्या आहेत की या पद्धतीने शिक्षकांना तुम्ही अशैक्षणिक कामातनं व्यस्ततेमधनं थोडं वेगळं करा, अशैक्षणिक कामांमधनं बोजा जो आहे तो कमी करून द्या, त्यांना शैक्षणिक कामं द्या, ते टीटी पण पास होऊन दाखवतील, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण टीटी पास होण्यासाठी लगेच तुम्ही आग्रह धरू नका, कारण इतक्या वर्षापासून जो विषय ते शिकवतात त्या विषयाशी निगडीत एक्झाम घेणार असाल तर ते पास होतील, पण तुम्हाला बाकीचे विषय त्यांना अभ्यासाला लावायचे असाल तर त्यांना वेळ द्यावा लागणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींची मागणी केली जाते. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पण एक मुद्दा अजून तुम्हाला सांगू इच्छितो, काय आहे
कायदा नियम तुम्हाला मी आत्ताच सांगितला की 1ली ते 8वीला शिकवणाऱ्या शिक्षकांना टीईटी बंधनकारक झालेली आहे. महाराष्ट्र शासनाने सुद्धा टीईटी परीक्षा राज्यात घेण्याची व्यवस्था केलेली आहे. यस होते 2013ला पहिली झाली होती आणि आता 2025ला ही 7वी का 8वी होते. महाराष्ट्रातली शिक्षक संख्या जर बघितली आपण 1 ते 8वीची तर ही कशावरनं काढली, डायस आणि युडायसचा डेटा या आधारावर जर आपण बघितलं तर ही संख्या 2.5 ते 3 लाख शिक्षक आहे महाराष्ट्रामध्ये. 1 ते 8 मध्ये किती 2.5 ते 3 लाख आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा कोण कोण शिक्षक आहे, झेडपीचे आहे, नगर परिषदे, महानगरपालिका आहे आणि खाजगी सहाय्यभूत शाळांमध्ये शिक्षक यामध्ये इन्क्लूड आहे. आता 2.5 ते 3 लाखांमध्ये तुम्हाला मी सांगतो की जवळपास अनेक जुने शिक्षक जे आहेत 2011 पूर्वी नेमलेले ज्यांना टीईटी शिवाय कार्यरत आहेत, म्हणजे टीईटी न्यायचे त्यांना असे किती आहेत हे टोटल बघितलं तर अंदाजे 60 ते 70 शिक्षकांनी टीईटी उत्तीर्ण केलेली नाही. म्हणजे टोटल संख्या बघितली 2.5 ते 3 लाख आहे. त्यानंतर 2011 पूर्वी नेमलेले शिक्षक ज्यांनी टीईटी दिलीच नाही असे किती आहे 60 ते 70% आहे. आता 60 ते 70% 2.5-3 लाखाचे बघितले तर शासनाने सूट नाही जर सर्वांसाठी टीईटी बंधनकारक केली तर किमान 1.5 ते 2 लाख आहे. 2.5 ते 3 पण त्यापैकी काही दिलेली आहे टीईटी क्वालिफाईड आहेत 2011 नंतर आहेत ते. सो 1.5 ते 2 लाख शिक्षक यामध्ये बाधित होऊ शकतात. मग 1.5 ते 2 लाख संख्या सुद्धा खूप मोठी संख्या आहे राज्य लेवलला. अशी प्रत्येक राज्याचा विचार केला तर 98 लाख संख्या जवळपास शिक्षकांची आहे ज्यांनी टीईटी दिलेलीच नाहीये किंवा जे 2011 पूर्वी कार्यरत आहे. सो हे सगळं जर बघितलं आपण तर एका बाजूला कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल होणारच आहे, होतच आहे, नो डाऊट. पण एका बाजूला अभ्यास करणारे पण काही शिक्षक आहेत जे अभ्यास चालू केला आहे त्यांनी टीईटी देत आहे तुम्ही. सो माझी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं एकच आहे, जेवढा जमेल तेवढा थोडा अभ्यास चालू ठेवा. बाकी कोर्टाचा निकाल जो येईल तो येईल, यस येईल और नो येईल. बघा याच्यामध्ये मला सांगायचं काय, निर्णय तर यस येईल यासाठी सगळेच प्रयत्न करताय. तुम्हाला माहिती आहे की सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून ही जो केस चालू होती त्याचा निकाल जो लागलाय तो सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की बंधनकारक आहे. आता याच्यावरती पुनर्विचार याचिका जर पडल्या तर अजून थोडीशी शिथिल करण्यात येईल, थोडा संयम दाखवला जाईल किंवा थोडासा वेळ दिला जाईल. त्यानंतर आता रिसेंटली तुम्ही बघितलं असेल शिक्षण विभागाने जे शिक्षक आहेत त्यांच्यावरती अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करायचं ठरवलं. जसं की 17 समित्या होत्या शाळा स्थापन लेवलला तर ते 5च केलेल्या आहेत. सो हा बोजा पण कमी करायला पाहिजे. अजून एक तुम्ही आर्टिकल बघितलं असेल लोकमतला आलेलं असं की बरेचसे विद्यार्थी जे आहेत हे परदेशात का शिकायला जात आहे, एवढ्या IITच्या चांगल्या संस्था आपल्यामध्ये असून सुद्धा का जात आहे, तर इथे असणाऱ्या शिक्षणासंदर्भातला अवेअरनेस, इथे असणाऱ्या शिक्षकांना मिळणारा शिकवायला मिळणारा संधी, शिक्षकांचं ट्रेनिंग, शिक्षणावर दिला जाणारा काय निधी, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर तेवढी डेव्हलपमेंट इथे दिसत नाही. म्हणून बरेचसे विद्यार्थी दरवर्षी IIT मधून शिकून गेलेले जवळपास 30 ते 40% विद्यार्थी इतर देशांमधील कंपन्यांसाठी काम करतात. मग ह्याच्यावर सरकारने विचार करायला हवा. शिक्षकांना अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करायला पाहिजे. शिक्षकांना फक्त शिकवण्याचं काम तेही अतिशय व्यवस्थित एका लेवलला घेऊन जायला पाहिजे. शिक्षकांना वेळ दिला तर नक्की ते शिकवतील असं मलाही वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. आणि परत एकदा सांगू इच्छितो की तुम्ही साईड बाय साईड कोर्टात याचिका पडलेल्या आहेत, त्याचा निकाल येईलच, तुम्ही सुद्धा साईड बाय साईड जितका वेळ मिळतोय तितका अभ्यासाला द्या. उद्या काय निर्णय येईल हे आपल्याला सांगता येत नाही. आपण आपल्या बाजूने 100% लढू, पण जे येईल तर तुम्ही तयारीत राहा. आणि इग्नाइट अकॅडमी नेहमी तुमच्या बरोबरच आहे. इग्नाइट अकॅडमीचं ॲप आहे हे, आणि काही अडचण असेल तुम्हाला तर ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुमचं मत काय आहे, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.